सत्वर मी आवरितो सुभद्रावर अभिमान हा महापूर सोडी संग तयाचा। प्रत्येक जीवाच्या ठिकाणी लहानापासून मोठ्यापर्यंत देवापर्यंत इथे असणारा अभिमान आहे। अभिमान मिळे कोड आवघेची पुरे। जीवनातला अभिमान गेला ना आपला आजी संसार सुफळ झाला की माय देखील पाय विठोबाचे, पण आपण आपल्यातला अभिमानच घालत नाहीत। तू जिथे असणार अर्जुनाबरोबर युद्ध कर, संगत सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण ऐकायला मात्र तयार नाहीये। काय होतंय पुढं? धृतराष्ट्राचे वंशवचन विरोधे गेले शुक होऊन ते 5 पांडव प्राणंग्र जाईत ती पूर्ण चालिले। आता धृतराष्ट्राने कपट भावनेनं कार्य केलं, पण जसं आता शेतकरी आपण शेताला पाऊसच नाही पडला आणि पाणीच नाही दिलं तर त्याच्यातलं पीक जळून जाते किंवा सुकते। त्याप्रमाणे कुरूप असणारा हा धृतराष्ट्र, त्याच्या मनामध्ये आसक्ती होती, लोभ होती, माझ्याच मुलांनी राज्य करावं, मलाच मिळावं, ही जी काही त्याची भावना होती ना हे सगळ्याच्या सगळं शुष्क झाली, म्हणजे वाळून गेली। कारण सर्वच्या सर्व कौरव मरू लागलेले आहेत। गुरु सुत मी गुरु समान सुदान मनी मम वचन दूर करीन सर्वांचे मरण सांडी अभिमान सुधेना। हे सगळ्याच्या सगळे धृतराष्ट्राच्या विरोधामध्ये आणखीन होऊ लागलेलं आहे। पण ऐकीने अस्वस्थ म्हणत आहे दुर्योधन, मी गुरुपुत्र द्रोणाचार्याचा मुलगा आणखीन आहे, मी सांगतोय ते ऐक, आणि जर नाही ऐकलंस तर सर्वांची समाप्ती झाल्याशिवाय राहणार नाहीये। मग दुर्योधन बोले वचन आता सोडून अभिमान पांडवांना जाऊ शरण मैत्री करा आरोहीना। कारण का एवढे सांगितलं तरी बघा, सांगितल्यानंतर काहीतरी फायदा झाल्याशिवाय राहत नाहीये, आणि आपण ते ऐकून घेत नाहीत, मग आपल्या हाताने आपण नुकसान जिथे करतोय। अरे एवढं झालं, एवढी सेना मेली, एवढे माझे बांधव मेले, आणि शेवटच्या क्षणाला म्हणतोस की काय त्या अर्जुनाला शरण जा, पांडवाला शरण जा, हे आता घडणं अशक्य आणखीन आहे। वंचू समारंगी प्राण कीर्तीवरू त्रिभुवन अर्जुनाशी मारील कर्ण पाहे कौतुक आता हे। आमचं असंच आहे, अजून हे असंच आम्ही कालच धरायला लागलेत, आणि जो कालच धरतो का त्याचा कवा सुपडा साफ होते काही सांगता येत नाही। दुर्योधन म्हणला अर्जुनाबरोबर कर्ण युद्ध करीन आणि आम्ही सगळ्यांचा नाश करू। हा कर्माभिमान, धर्माभिमान, ज्ञानाभिमान, स्वरूपाभिमान, युद्धाभिमान हे अंतःकरणाच्या ठिकाणी आहेत, आणि जोपर्यंत आपल्या जीवनातला अभिमान जात नाहीये तोपर्यंत संसार पूर्ण होत नाही, आणि प्रपंच हे असणारा परमार्थ पूर्ण होत नाहीये। तो अभिमान असणारा हा दुर्योधन बोलू लागलेला आहे। एव मस्तकीची मुक्त होऊ गेला मृग नाथ तो होऊन या भयभीत परत काय घडेल। आता हातीच्या मस्तकाच्या ठिकाणी मुक्ताफळ असतात, पण तेच मुक्ताफळ जर असणारे सिंहाने म्हणलं की माझ्या मस्तकाच्या ठिकाणी यावेत, कधी येणार आहेत? येऊ शकत नाहीत। त्याप्रमाणे यानं जे कर्म करू लागलेलं आहे, अभिमानाने सांगू लागले, अभिमानाने बोलू लागले, आम्ही यांना मारल्याशिवाय राहणार नाहीत, आम्हाला विजय प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीये, हे अंतरातली भावना आहे। पण जिथे असणार संचितामध्ये काय लिहिलं यालाही माहित नाहीये। माझ्या दुःशासनाचे रक्तपान केले भीमेस मी जाण त्याचा मी घेईन प्राण किंवा देईल आपुला। सूडबुद्धी आहे, सूडबुद्धीनं कर्म जर आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न जर केला तर कधी यश मिळत नाही। दुःशासनाचं रक्त हा भीमदादा प्यालाय, त्याच्या विरोधार्थ मी जिथे असणार त्याचा नाश जिथे केल्याशिवाय सोडणार नाहीये। हे दुर्योधनाचं मानस आहे, बाहेरचं मानस आहे, अंतःकरणामध्ये वेगळं, बाहेरून वेगळं आहे। माझ्या मस्तकीचा मुकुट लप्तप्राय करीत पिष्ट समरी भीम बोलला फस्ट ते तो श्रवण केले बोललं की कुणाला राग येतो या। अरे माझ्या डोक्यावर मुकुट त्या भीमाने जिथे असणार चूर जिथे करून टाकला, आणि एक तर असणार तो भीम दादा मला जे बोलू नये ते बोलल्या गेलेलं आहे, याच्यामुळे तो राग माझ्या अंतःकरणामध्ये आहे। आता करू पुरुषार्थ प्राण घेवाची थार्थ असो इकडे कर्ण आणि प्रात रणांगणी भिडती। माझा प्राण गेला तरी हरकत नाही, पण मी माघार काही घेणार नाही। अरे रावीपणा केला की नाश झाल्याशिवाय
राहत नाहीये. इकडे दुर्योधनाचा अश्वत्थामाचा संवाद झालेला आहे. इकडे अर्जुन इतर सैन्य आणखीन बरोबर होतं, त्या सैन्याबरोबर एकटा वीर जिथे असणारं कार्य करू लागलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये हीच परिस्थिती बघा. मी केलं, पट्ट्याने केलं, माझ्यामुळे झालं, मी नसतो तर झालं नसतं. आपण करता करू तिकडे सूत्र दुसऱ्याच्या हातामध्ये. निमित्ताचा धनी केला शुप्राणी माझी माझी म्हणून वाया गेला. हे जीवन असंच आपलं चाललंय ना. द्या केलंय व माझ्यामुळे झालंय आणि मी नसतो तर झालं नसतं. पण करता तिथं पुरुष एकच आहे, कृष्ण भगवान. सगळं कार्य करून घ्यायला लागलाय. निमित्ताला भक्त बाकीचे दाखवलेले आहेत. पूर्वी इंद्र आणि व्रतासुर, तिसरावर सुरत माया जावर, शुक्ररी आणि उर्मिला प्रिय कर, तैसे दोघे दिसती. बघा त्या ठिकाणी भयानक युद्ध चाललंय. इथे या ठिकाणी दृष्टांत दिलेले आहेत. ज्याप्रमाणे देवांचा राजा इंद्र आणि वत्रासुर असणारा या दोघांचं घनचक्र जिथे झालेलं आहे. इकडे जिथे शंकर भगवान जिथे आणखीन आहेत, मयासुराबरोबर युद्ध जिथे करतात, शंकर असणारे विष्णू भगवान नमुच्या बरोबर ज्याप्रमाणे युद्ध करतात, त्याचप्रमाणे अर्जुन इतर सैन्याबरोबर युद्ध करत आहे. सोमेकेश आणि त्रिपुरासुर, तारक आणि कुमार, पैसा कर्ण आणि कृष्ण प्रिय कर, निशिंक वीर दोघे. जीवनामध्ये प्रियता असायला पाहिजे. जर प्रियता प्राप्त करायची असेल तर आचरण सुद्धा जिथे पाहिजे. इकडे जिथे धुरंधर जिथे असणारं कार्तिक स्वामीचं आणि मयासुराचं युद्ध व्हावं, किंवा शंकर भगवंताचं आणि त्रिपुराचं युद्ध व्हावं, त्याप्रमाणे अर्जुनाचं नाही, त्यांचं दोघांचं युद्ध घोरांधर चालू आहे. मग कारण पार्थाशी लक्ष्मण सोडता झाला 10 बाण, ते अर्जुन छेदून सोडले दिग्गज तयावरी. रागाच्या आयुष्यामध्ये कर्णाने अर्जुनावर 10 बाणाची योजना केलेली आहे. ते येणारे 10 बाण अर्जुनाने पाहिले आणि एका बाणाने 10 बाणाचं निवारण केलं. कर्ण सोडिता बाण शत, शस्त्रबाणी तारिले पार्थ, लक्षावधी सूर्य सुत, तारिता झाला तयाते. त्या काळामध्ये धनुर्विद्या होती. त्याच्या अगोदर जिथे असणारी यज्ञ आगामी कर्म करावं लागत होतं. त्याच्या अगोदरच्या जिथे सत्ययुगामध्ये असणार साधना तपश्चर्या होती. पण द्वापार युगामध्ये युद्धाशिवाय पर्याय नव्हता. ते माध्यम वापरलेलं आहे. याने 100 बाण सोडले की तेवढेच बाण अर्जुनानं सोडायचे. 1000 बाण सोडले की तेवढेच असणार 1000 बाण अर्जुनानं सोडायचे. कर्णाने 1,00,000 बाण सोडले की अर्जुनाने तेवढेच बाण सोडायचे. बाणाने बाणाचं निवारण होऊ लागलेलं आहे. यावरी तो वीर जगजेटी, सोडता झाला बाण कोटी, अक्षेत्रुनी पृष्टी, अर्जुनाचा भरत शे. आता एवढे बाण एकदा सोडले, पण एका बाणापासून अनंत जिथे असणाऱ्या बाणाची निर्मिती होत होती. आपलं मुखी एक आहे, पण याच्यामधून अनंत शब्दाची निर्मिती होते. त्याप्रमाणे बाण धनुसागरापासून सुटू लागलेले आहेत. तेवढेच बाण अर्जुन या कर्णावर सोडू लागलेला आहे. अमोघ धनंजयाचे बाण सुटते झाले चयापासून, पैसा चतुराचे मुखातून, हा शब्द निघाला पाहिजे. अमोघ बाणाची निर्मिती अर्जुनाच्या बाणापासून होऊ लागलेली आहे. एखादा पंडित किंवा ज्ञानी माणूस असावा आणि त्या ज्ञानी माणसाच्या मुखातून हजारो शब्द निघावेत. त्याप्रमाणे या ठिकाणी काय करू लागलेलं अर्जुन अनेक बाणाची निर्मिती करत आहे. ही पद कर्मचक्र वर्ण केमी करून, वैदिक करीती विद्या धन, तैसे चपलचे अर्जुन शिर सोडी असंख्य. वैदिक लोक जिथे असणारे नाडी परीक्षा बघून असणार रसायन देतात, किंवा शास्त्र पठण करणारे त्या शास्त्रातून जिथे प्रबोधन करतात, जिथे असणार धनुर्विद्या जिथे असणार त्याच्या माध्यमातून असणाऱ्या बाणाची किंवा शस्त्रास्त्राची निर्मिती करतात. त्याप्रमाणे अर्जुन असंख्य बाणाचा वर्षाव करत आहे. मेघापासून अवधार, अपर पडला तयागार, की ओंकारापासून या आकार, ध्वनी तैसा निघाला. आता सांगा आकाश आहे. आता आकाशामधून असंख्य पावसाच्या धाराखाली जमिनीवर पडत, त्याचं गणित करता येत नाहीये. किंवा जिथे एखाद्या पंडिताच्या मुखातून निघणारे शब्द त्याचं गणित करता येत नाहीये. पण एकच असणारा ओंकार आहे. या ओंकारापासून अनेक शब्दाची निर्मिती आणखीन होते. मूळस्थान ओंकार आहे, त्याच्यापासून शब्द रचना तयार होती. त्याप्रमाणे अर्जुनाने असंख्य बाणाची निर्मिती केलेली. हे मूळ मायेपासून एक सरे, असंख्य जीव सृष्टी उभारे, की चपल लेखापासून असतो रे, असंख्य अक्षर उमटती. मूळ माया आहे. मायेचा पसरा अवडंबर पाहिला गेलेला आहे. आता या जगतीतराच्या ठिकाणी मायाचाच पसरा आहे. माया जर नसती तर उत्पत्ती झाली नसती. हा पसरा तिने मांडला गेला. आपण ज्याला संसार म्हणतो किंवा ज्याला माझं शरीर आपण म्हणतो, नाही शरीर आपलं नाहीच. याच्यातला एक अवयव बाजूला करायचा, त्याला शरीर म्हणता येत नाही.
जर अनेक अवयव एका ठिकाणी येतात त्याला जिथे असणारा शरीर म्हणता येते, किंवा अनेक जिथे वस्तू एका ठिकाणी आणल्या जातात त्याचं नाव असणार संसार आहे. मग त्या माध्यमामधून हा निर्माण करणारा तो आधी पुरुष आणखीन आहे, त्या पुरुषाने जीवसृष्टीच्या मायेच्या हातून तयार करून घेतलेली आहे. कर्णाचे जे बाण झाली एक सर छेदी कुंदी बाय, तैसे उगवला सूर्य मंडळ बघणे सर्व झाकती. कारण ज्या वेळेस या कर्णाने असंख्य बाणाची निर्मिती अर्जुनावर केली, जे येणारे बाण आणखीन आहेत त्या बाणाचं निवारण अर्जुनाने केलं. आता दुसरं उदाहरण दिलं, सकाळच्या प्रहरीचा सूर्य उदय झाला की भनंग म्हणजे असणाऱ्या चांदण्या जशा लोप पावतात, ते लोप पावत नाहीत, त्या प्रकाशामुळे आपल्याला दिसत नाहीत. नाही ते दिवसा सुद्धा चंद्र दिसतोय, पण जसं दिसत नाहीत त्याप्रमाणे येणारे जे बाण होते सगळेच्या सगळे अर्जुनानं तोडून टाकलेले आहेत. की एक उठता विनायक अपरसारी दशकुक दशुक, की सुटता चांडावत देख जरदाजर वितरत. दिलेलं आहे. आता गरुडे विष्णू भगवंताचं वाहन आहे, त्याला पाहिल्याबरोबर नागबिळा जाऊन बसतात. त्या नागाने मुगस पाहिलं बिळामध्ये जाऊन जिथे असणारे बसतात. का बसतात? प्रत्येकाला मरणाची भीती आहे आणि याचा घात करणारा ज्याच्या त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये शत्रू आहे. तुमचा आमचा सुद्धा शत्रू असणारे यमराज आहे. कधी येऊन जाईल, कधी येईल याचा पत्ता नाहीये. देह काळाचे धन कुबेराचे येते मनुष्याचे काय, निमित्ताचा प्राणी तुम्ही आम्ही आणखीन आहोत. ज्या दिवशी ते बोलविल ना त्या दिवशी आपल्याला सगळं सोडून जावंच लागते. मग तसा हे अर्जुन येणाऱ्या बाणाचं निरसन करत आहे. की विष्णू नामे करून असंख्य तुझी जाती जळून, की चेतका दुविधर्म होती पद्र दिग्गपय. एकच त्या भगवंताचं विठ्ठलाचं करा, कृष्णाचं करा, शंकराचं करा, महादेवाचं करा, रामाचं कुणाचं नामस्मरण करा. काही पाप वाचिक पाप मानसिक पाप हे जर नामस्मरण अंतःकरणामधून जर केलं तर त्या पापाचा क्षय होतोय आणि हा आत्मा जिथे असणारा पुण्यवान होतोय. मग ते येणारे दुष्कर्म रूपी बाण अर्जुन कर्णाकडनं येणारे अर्जुनाने त्या बाणाचं निवारण केलेलं आहे. मग तिथे जिथे असणारा अधर्म हा लोपच चालला, धर्माची पायरी वर चढत चाललेली आहे. शत्रू बाणाजार समस्त छेदून पडले एके क्षणात, जैसा एक सिंहानादे गज बहुत पडली गत प्राण होऊन. आता असंख्य संख्या सुद्धा करता येत नाही एवढे बाण त्या कर्णाने अर्जुनावर सोडलेले होते, पण अर्जुनाने एकच बाण सोडला आणि एकाने अनेक बाणाचा नाश केलेला आहे. जंगलामध्ये सिंह आहे, सिंहाने मोठी डरकाळी फोडावी आणि डरकाळी फोडल्याबरोबर असंख्य जरी हत्ती असले तरी असणार गलित गात्र होऊन जिथे खाली पडावे ती परिस्थिती निर्माण झाली आहे. हृदय प्रगटाची बोध सपरिवारे पायती काम क्रोध, की प्रत्यय येता ब्रह्मानंद शूद्रनंद विरुती जाती. सांगा अंतःकरणाच्या ठिकाणी आत्मबोध जर प्राप्त झाला, होत नाही तेवढा, पण जर झाला त्यादा कदाचित, तर असणार या शरीरामध्ये काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, अहंकार आहे, मीपण आहे, हे सगळेचे सगळे नाश पावतात. याच्यासाठी भजन असणाऱ्या अंतःकरणामध्ये असायला पाहिजे. आता 21,600 ठोके तुमच्या आमच्या शरीरामध्ये पडतात, पण त्याच्यातले आपण अर्ध सुद्धा नामस्मरण करत नाही. मग आपल्यातल्या शरीरातलं पाप कधी जाणार आहे? मग पाप जर घालवायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन करावं लागते, त्याच्यानंतर पाप जाते. त्या माध्यमामधून अर्जुनानं एका बाणानं सर्व बाणाची निवृत्ती केलेली आहे. अर्क सोडिता एक शर तयापासून निघाली अपर, जैसा एकुलता एक पुत्र संतती वारे बहु त्याची. आता सांगा बाळजी ते असणाऱ्या स्वतः कर्णाने एकच बाण सोडा, त्या एका बाणापासून असणाऱ्या अनेक जिथे असणाऱ्या बाणाची निर्मिती व्हावी, किंवा सूर्यनारायण एकच जिथे आणखीन त्या सूर्यनारायणापासून असणार अनेक किरणांची निर्मिती आणखीन व्हावी. त्याप्रमाणे स्वतः अर्जुनाने येणाऱ्या बाणाचं निरसन केलं आणि मोकळा झालेला आहे. तैल बिंदू या जारी पडत तो पसरे चौकडाव चित्त, की प्रगाची दान देत कीर्ती प्रगट सर्वत्र. कीर्ती प्रगट सर्वत्र, कारण शेवटच्या क्षणाला जर असणार दाता जर असेल आणि त्या दाताने दान जर केलं तर ते दानाची कीर्ती वरच्यावर जे पसरत जाते. मग सोनदान असेल, धनदान असेल,
जमीनदान असेल, अन्नदान असेल, त्याची कीर्ती पसरत जाते, किंवा ज्ञान असेल त्याची कीर्ती पसरत जाते. त्याप्रमाणे या अर्जुनाने सर्व बाणाचं निरसन केल्यामुळं अर्जुनाची वाहवा होऊ लागलेली आहे. की कुलवंताशी उपकार करीत यश प्रगटन सांगत तैसा कर्ण एक बाण सोडित पसरती बाण चौकडे. आता एखादा कुलवंत माणूस आणखीन आहे, त्याची कीर्ती पसरल्या गेलेली आहे, पण तो स्वतःच्या मुखाने कधी सांगत नाहीये मी दान धर्म केला, मी पुण्यात्मक कर्म केलं, मी चांगल्या प्रकारचं आचरण केलं, मी तीर्थात, कधी सांगत नाहीये. पण त्याच्या कीर्तीचा पसारा पसरल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे या कर्णानं बाण सोडल्या गेलेला आहे. आता बाण सोडला हा लौकिकता भाव झाला, पण अर्जुनाने एकच बाण सोडला, त्या सर्व बाणाचं निरसन केलं गेल्यामुळं त्याची कीर्ती लोपल्या गेलेली आहे. बाणाशी बाण झगडत तेव्हा वर्षाव प्रलय बाण खंड पडत उचलून कित्येक वन द्वैत होती. सांगा आता त्या आकाशामध्ये लोखंडाचे बाण एकावर एक आदळू लागलेले आहेत. आता आदळल्यामुळे लोखंडाचा बाण लोखंड आपण शेतकरी जर कुदळ जर दगडावर लागली तर कशी ठिणगी पडती, त्याप्रमाणे लोखंडाच्या बाणावर लोखंडाचे बाण आदळू लागले. आदळल्यामुळे त्या ठिकाणी ठिणग्या पडू लागल्या, आणि ठिणग्या पडल्यामुळं जे असणारे पाला पाचोळा गवत होतं त्याला अग्नी लागू लागलेला आहे. शास्त्राशी झगडता शास्त्र अवय रचवी नक्षत्र सप्त समुद्राची नीर तृप्त झाली ते देवा. अशा प्रकारे शस्त्र आगळू लागलेले आहेत, त्याचं घनगर्जना होऊ लागलेला आहे, आणि याचा परत भाव त्या समुद्रावर देखील होऊ लागलेला. काय होऊ लागले, त्या समुद्राचं पाणी कडू लागले म्हणजे उकळू लागले, तापू लागलेलं आहे, आणि काय ते पाणी असणार कमी होऊ लागलेलं आहे. एवढे ज्या असणारे अस्त्र शस्त्र हे जाज्वल्य दोन्हीकडे होते. कालीहीन शेती रणी विमानी पती सुधापनी वायू फिरून लय धरणी दिवस चिरणी वाटत. दोघा जणांचं भांडण लागलं की बघ्याची जत्रा लय मोठी असती, पण त्या दोघा जणांचं निकाराचं भांडण जर लागलं, रक्तपात जर होऊ लागला, तर बघे म्हणते आपलं इथे काही काम नाही, आपल्या अंगलटी. नाही तर लोक विचारतील तुम्ही तिथं होतात, काय केलं, काय झालं, कुणाकून गुन्हा झाला. मग बाकीचे जे बगे होते, यक्ष गण गंधर्व सिद्ध चारण देवाधिक हे सगळेच्या सगळे मलिंद जात होते, थांबायचं पळा. जती सक पांडव भार जैशी कर्ण सोडिता अन्यस्त्र वीराचे रथ शास्त्र समग्रन जो लागले ते युद्ध म्हणजे भात तिथं गुळ खोबरं नव्हतं खाण्यासाठी दिलेलं. अरे कर्णाने बाण सोडलेला, त्या अग्निबाण सोडला, त्या अग्निबाणाचा असा परत भाव जेथे झाला की त्या अग्निबाणाच्या माध्यमामधून हे पांडवाची जी सेना होती युद्धभूमीमध्ये आलेली ती जळू लागलेली आहे, ती जळायला लागली. त्यावेळेस असणाऱ्या अर्जुनाने पुढे काय केलेलं आहे, हरे नामे निसरती दोष समग्र ते विपार्थ सोडली जलदास्त्र अग्नि विजवला समग्र जैसी मच्छ पैशे मरे. सांगा जिथे भगवंताचं नामचिंतन केलं की काही पाप असणारे या शरीरातले नाहीसे होतात. मग तो सात्विक